शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025चा पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक अपडेट समोर आलेली आहे. राज्यभरातील अनेक शेतकरी गेल्या काही दिवसांपासून पीक विम्याच्या रकमेची वाट पाहत होते. विशेषतः ज्या शेतकऱ्यांचे महसूल मंडळ किंवा गाव सुरुवातीला अपात्र दाखवण्यात आलेले होते, त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो, नुकतीच राज्यस्तरीय आढावा बैठक पार पडली असून या बैठकीत पीक विमा संदर्भातील अनेक प्रलंबित निवेदनांवर चर्चा करण्यात आली. अनेक जिल्ह्यांकडून पुन्हा अहवाल मागवण्यात आलेले होते आणि ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे झिरो कॅल्क्युलेशन दाखवत होते त्या प्रकरणाचा फेर आढावा घेण्यात आला. यामध्ये विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणावर निवेदनं सादर करण्यात आलेली होती. विशेष म्हणजे काही महसूल मंडळ आणि गावांना आता नव्याने पात्र करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही भागांमध्ये हेक्टरी 17,000 ते 23,000 रुपयांपर्यंत रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कमी लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांनाही आता दुसऱ्या टप्प्यात वाढीव रक्कम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 साठी पीक विमा भरलेला आहे, ही पीक पाहणी पूर्ण केलेली आहे, तसेच आधार सीडिंग आणि केवायसी योग्य पद्धतीने केलेली आहे, असे शेतकरी या लाभासाठी पात्र ठरू शकतात. दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये अजूनही व्हॉट्सअप कॅल्क्युलेशनमध्ये झिरो रक्कम दिसत आहे. मात्र त्यामागचं कारण म्हणजे त्या भागातील अंतिम पडताळणी आणि कॅल्क्युलेशन प्रक्रिया अजून बाकी असल्याचं म्हणजे सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता काही दिवस प्रतीक्षा करावी. धाराशिव आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या टप्प्यात मोठा फायदा झाल्याचे सांगितले जात आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये अनेक अपात्र शेतकऱ्यांना पुन्हा पात्र करण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर निधी वितरित होण्याची सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, पुढील काही दिवसांमध्ये आणखीन जिल्ह्यांबाबत नवीन अपडेट समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं नाव पुढील यादीमध्ये येऊ शकतं. म्हणून नियमितपणे तुमचं स्टेटस तपासत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.